एक न्यायशास्त्रज्ञ, राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक म्हणून आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जातात. भारतीय राजकारणाला नवीन आयाम देणाऱ्या नेत्यांपैकी एक म्हणून आंबेडकर ओळखले जातात. दलित बौद्ध चळवळीमागे सर्वात प्रमुख वाहन म्हणूनही त्यांची ओळख आहे. या सर्वांव्यतिरिक्त आंबेडकरांनी केंद्रीय बँक म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेतही योगदान दिले आहे. देशाच्या कामगार कायद्यांमध्येही अनेक महत्त्वाचे बदल आंबेडकरांमुळे शक्य झाले. त्यांनी भारतीय रुपया आणि त्याच्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर एक पुस्तकही लिहिले आहे. आंबेडकरांचे पुस्तक हिल्टन यंग कमिशनच्या सदस्यांच्या हातात होते. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना आंबेडकरांनी स्वतः तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वे, कार्यशैली आणि दृष्टिकोनाच्या संकल्पनेवर केली होती. आंबेडकरांनी हिल्टन यंग आयोगासमोर ही संकल्पना सादर केली. हिल्टन यंग कमिशनला रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स म्हणूनही ओळखले जाते. भारतात जेव्हा या आयोगाचे काम सुरू झाले तेव्हा आयोगाच्या सर्व सदस्यांच्या हातात एक पुस्तक होते. हे पुस्तक डॉक्टर आंबेडकरांनी लिहिले आहे. त्याचे शीर्षक द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन असे होते. 1934 मध्ये दृष्टी आयोगाचा अहवाल आणि आंबेडकरांच्या संकल्पनेवर तयार केलेल्या आरबीआयच्या कार्यपद्धतीच्या आधारे केंद्रीय विधानसभेत आरबीआय कायदा मंजूर करण्यात आला. आरबीआय कायद्यात केंद्रीय बँकेची गरज, कार्यपद्धती आणि दृष्टिकोन आंबेडकरांच्या त्याच संकल्पनेच्या आधारे तयार करण्यात आला होता, जी त्यांनी हिल्टन यंग आयोगासमोर सादर केली होती. भारतीय चलन आणि वित्तविषयक रॉयल कमिशनची स्थापना 25 ऑगस्ट 1925 रोजी करण्यात आली. आयोगाने 4 ऑगस्ट 1926 रोजी आपला अहवाल सादर केला. सप्टेंबर 1926च्या फेडरल रिझर्व्ह बुलेटिनमध्येही हा अहवाल थोडक्यात प्रकाशित करण्यात आला होता. तथापि आरबीआयच्या स्थापनेत बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाबाबत अद्याप कोणताही अधिकृत पुरावा नाही. आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर हिल्टन यंग कमिशनचा उल्लेख आहे, परंतु आंबेडकरांविषयी कोणतीही माहिती नाही. पण त्याचा उल्लेख काही पुस्तकांमध्ये आढळतो. उदाहरणार्थ, बाबासाहेब आंबेडकर एक जीवन आणि कार्य या पुस्तकात भाटे लिहितात की आंबेडकरांनी हिल्टन यंग कमिशनला भारतीय चलन आणि अर्थव्यवस्थेचा एक व्यापक अभ्यास सादर केला. या अभ्यासात त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेच्या आवश्यकता आणि डिझाईनचा प्रस्ताव दिला. आंबेडकरांच्या योगदानाची पुष्टी करणारा आणखी एक पुरावा म्हणजे आरबीआय कायदा 1934. या कायद्यात केंद्रीय बँकेची गरज, कार्यपद्धती आणि दृष्टिकोन आंबेडकरांच्या त्याच संकल्पनेच्या आधारे तयार करण्यात आला होता, जी त्यांनी हिल्टन यंग कमिशनसमोर सादर केली होती. अशा प्रकारे आंबेडकरांच्या योगदानाचा कोणताही थेट पुरावा नसले तरी काही प्रमाणात अप्रत्यक्ष पुरावा आहे जो त्यांच्या योगदानाला सूचित करतो. आंबेडकरांनी कामगार सुधारणांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी भारतीय कामगार परिषदेच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली आणि कामगारांच्या हक्कांसाठी अनेक लढे दिले. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भारतीय कामगार परिषदेने कामगारांच्या हक्कांसाठी अनेक महत्त्वपूर्ण कायदे आणि धोरणे मंजूर केली. यामध्ये 8 तास कामाचा दिवस, महागाई भत्ता, सुट्टीचा लाभ, कर्मचाऱ्यांचा विमा, वैद्यकीय रजा, समान काम, समान वेतन, किमान वेतन आणि वेळोवेळी वेतनमानात सुधारणा यांचा समावेश होता. आंबेडकरांच्या कामगार सुधारणांमुळे भारतातील कामगारांची स्थिती लक्षणीयरित्या सुधारली. त्यांनी कामगारांना अधिक न्याय्य आणि मानवी कामाच्या परिस्थिती मिळवून दिली. अमेरिका आणि युरोपमधून परतल्यानंतर त्यांनी 1935 ते 36 मध्ये 20 पानांचे आत्मचरित्र लिहिले. त्याला वेटिंग फॉर ए व्हिसा असे म्हटले जायचे. हे पुस्तक सध्या कोलंबिया विद्यापीठात शिकवले जात आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आपले मत कमेंटमध्ये कळवा.